are going to learn subject Science and Technology Part 2. यामधील आपण चॅप्टर नंबर 3 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2 बघतोय. तर यामध्ये आज आपण अभ्यासणार आहोत रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी. रिप्रोडक्शनला मराठीमध्ये प्रजनन म्हटलं जातं आणि आधुनिक तंत्रज्ञान मॉडर्न टेक्नॉलॉजी आधुनिक तंत्रज्ञान किंवा त्याला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असं सुद्धा म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या प्रोसेस आहेत कोणत्या आहेत मॉडर्न टेक्नॉलॉजी की ज्या रिप्रोडक्शनसाठी यूज केल्या जातात तर त्या आपण आज बघणार आहोत. रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी आपण बघतोय. पेज नंबर 32 आहे. मेनी कपल्स कॅनॉट हॅव चिल्ड्रन ड्यू टू व्हेरियस रिझन्स. इन केस ऑफ वुमेन त्याची काही कारणं आहेत वुमेन्समधली तर ती बघूयात. इरेग्युलरली इन मेन्स्ट्रुअल सायकल, डिफिकल्टीज इन ओव्हिसेट प्रोडक्शन, ऑब्स्टॅकल इन द ओव्हिडक्ट. मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये अडथळा किंवा इरेग्युलरली येणं. नंतर डिफिकल्टीज इन ओव्हिसेट प्रोडक्शन म्हणजे ज्या अंडपेशींची जी निर्मिती आहे तर त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होतात. नंतर ऑब्स्टॅकल इन ओव्हिडक्ट म्हणजे जे ती अंडनलिका जी आहे तर त्याच्यामध्ये अंडपेशी प्रवेश करण्यात जे अडथळे निर्माण होतात ते. नंतर डिफिकल्टीज इन इम्प्लिनेशन इन युटेरस अँड मेनी अदर रिझन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस. युटेरस म्हणजे गर्भाशय जे आहे तर त्या गर्भाशयाच्या इम्प्लिनेशन म्हणजेच रोपण करणं तर त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होणे इत्यादी कारणं जी आहेत रिझन्स तर ती वुमेनमध्ये असू शकतात. मेल्समध्ये कोणते असतात ती बघा. absence of sperm in the semen, slow movement of sperms, anomalies in the sperms are the reasons of in case of male. तर मेल्समध्ये असणारे जे रिझन्स आहेत तर ते कोणते आहेत बघा. absence of sperm म्हणजेच absence म्हणजे कमी असणं किंवा अभाव असणं. ठीक आहे. तर स्पर्म्सचा अभाव असणं. नंतर स्लो मुवमेंट ऑफ स्पर्म म्हणजे शुक्रपेशी ज्या आहेत तर त्यांची मंद हालचाल होणे किंवा ॲनिमॅलियाज इन स्पर्म म्हणजे ते जे स्पर्म्स आहेत तर त्याचं ॲनिमॅलियाज म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये विविध व्यंग म्हणू शकतो. हे रिझन्स त्याच्यामध्ये असतात. बट विथ द हेल्प ऑफ ॲडव्हान्स मॉडर्न टेक्नॉलॉजी लाईक IVF, surrogacy, sperm bank, the childless couple can have a child. आता ह्या ज्या मॉडर्न टेक्नॉलॉजी आहेत तर त्या पहिली जी IVF जी आहे तर ती आपण बघूयात. तर IVFचा लॉंग फॉर्म इन विट्रो फर्टिलायझेशन. ठीक आहे. इन विट्रो फर्टिलायझेशन त्याला मराठीमध्ये काच नलिकेतील फलन असं म्हटलं जातं किंवा टेस्ट ट्यूब बेबी असं सुद्धा म्हटलं जातं. मग ही एक्झॅक्टली प्रोसेस कशी आहे हे बघूयात. इन दिस टेक्निक फर्टिलायझेशन इज ब्राउट अबाउट इन द टेस्ट ट्यूब. तर या तंत्रामध्ये या टेक्निकमध्ये आपण टेस्ट ट्यूबचा यूज करतो. अँड द एम्ब्रियो फॉर्म इज इम्प्लिनेटेड इन युटेरस ऑफ वुमन ॲट द ॲप्रोप्रिएट टाईम. तर या काच नलिकेमध्ये काय केलं जातं युटेरस जो आहे त्याच्यामध्ये इम्प्लिनेशन केलं जातं ऑफ वुमेन म्हणजे स्त्रियांच्या गर्भाशयात याचं रोपण केलं जातं. IVF technology is used for having the child in case of those childless couples who have problems like less sperm count, obstacle in oviduct. मग ही IVF टेक्नॉलॉजी केव्हा यूज केली जाते तर जे कपल्स आहेत तर त्या कपल्समध्ये जर वुमेन असेल तर वुमेन्समध्ये ऑब्स्टॅकल इन ओव्हिडक्ट्सचा प्रॉब्लेम असेल किंवा मेल असेल तर लेस स्पर्म काउंट जर असेल या दोन पेशींचं म्हणजे शुक्रपेशीचं अल्प प्रमाण असणं किंवा अंडपेशी ज्या आहेत तर त्या अंडनलिकेमध्ये प्रवेश करताना अडथळे ही जर दोन रिझन्स असतील तर IVF टेक्नॉलॉजी यूज करून त्यांना चाइल्ड प्राप्त होऊ शकतं. या ठिकाणी तुम्हाला बुक्समध्ये बघू शकता फर्टिलायझेशन इन टेस्ट ट्यूब बेबी. मग टेस्ट ट्यूबमध्ये
त्याचं फलन कसं, फर्टिलायझेशन म्हणजे फलन कसं केलं जातं हे दाखवलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता सूक्ष्म शोषण नळी या ठिकाणी दिलेली आहे. हे जे आहे तर ते आहे अंडपेशी, नंतर ही सूक्ष्म नळी दिसते आणि हे अंडपेशी जे आहे तर त्याच्यामध्ये शुक्राणू सोडलेले आहे. आता नेक्स्ट जी मेथड आहे मॉडर्न टेक्नॉलॉजीसाठी वापरतोय ती आहे सरोगसी. सरोगसीला मराठीमध्ये भाडोत्री मातृत्व असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये बघा काय सांगितले आपल्याला, सम वुमन्स हॅव प्रॉब्लेम इन इम्प्लिनेशन इन एम्ब्रियो इन युटेरस. तर काही स्त्रियांमध्ये त्यांचं जे युटेरस आहे म्हणजे गर्भाशय जे आहे तर त्या गर्भाशय काय रोपणक्षम नसतं. ठीक आहे, म्हणजे रोपण क्षमता कमी असते. अशा वेळेस स्त्रिया ज्या आहेत कमी असल्यामुळे ही सरोगसी मेथड यूज केली जाते. Such women can take the help of the modern remedial technique called surrogacy. In this technique, ovulate is collected from the ovary of the woman having problem in implantation in uterus. मग अशा ह्या पद्धतीमध्ये काय केलं जातं, गर्भाशय जे आहे त्या रोपणक्षम नसल्यामुळे स्त्रियांच्या ज्या अंडाशयातून अंडपेशी ज्या आहेत तर त्या मिळवल्या जातात. ठीक आहे, कलेक्ट केल्यानंतर ओव्हरीमधल्या ओव्हिसेट्स. ठीक आहे, ओव्हिसेट कलेक्ट केलं नंतर पुढं ते काय केलं जातं, टेस्ट ट्यूबमध्ये त्याचं काय केलं जातं बघा, टेस्ट ट्यूब विथ द हेल्प ऑफ स्पर्म कलेक्टेड फ्रॉम हर हजबंड. ती जी स्त्री आहे तर त्या स्त्रीच्या हजबंड जो आहे तर त्याच्यातल्या जे शुक्रपेशी आहेत तर त्यांचं एकत्र करून त्या दोन्ही एकत्र करून काय केलं जातं, त्याचं फर्टिलायझेशन केलं जातं. द एम्ब्रियो फॉर्म द सच फर्टिलायझेशन इन इम्प्लिमेंटेड इन युटेरस सम अदर वुमेन्स हॅव्हिंग नॉर्मल युटेरस. मग आता म्हणजे समजा इथं उदाहरण दिलेलं आहे तर या स्त्रियांच्या ही जर स्त्री असेल तर या स्त्रियांमधलं ओव्हरीमधले जे ओव्हिसेट्स कलेक्ट केलेले आहेत आणि हजबंड्समधले स्पर्म कलेक्ट केलेले आहेत. मग हे दोन्ही एकत्र टेस्ट ट्यूबमध्ये फर्टिलायझेशन केलं जातं आणि काही दिवसानंतर ते एम्ब्रियो जो आहे तर तो एम्ब्रियोज तयार झाल्यानंतर जी नॉर्मल वुमेन आहे तर तिच्या नॉर्मल वुमेन्सच्या युटेरसमध्ये हे एम्ब्रियो काय केलं जातं, इम्प्लिमेंटेड म्हणजे रोपणक्षम केलं जातं किंवा सोडलं जातं त्या ठिकाणी. आणि या पद्धतीला भाडोत्री मदर असं म्हटलं जातं किंवा सरोगेट मदर असं म्हटलं जातं. ठीक आहे, आता थर्ड जी मेथड आहे तर ती आपण बघणार आहोत. तर थर्ड मेथड बघा कोणती आहे, स्पर्म बँक अँड सेमन बँक म्हणजे वीर्य पेढी असं त्याला म्हटलं जातं. There are various problems in sperm production as mentioned above in case of many males. So as to have the children in case of such couples, new concept of sperm bank has been introduced. This concept is similar to blood bank. Semen ejaculated by desired men is collected after their through physical and medical checkup and stored in the sperm bank. म्हणजे जी स्पर्म बँक जी कल्पना आहे तर ती ब्लड बँकच्या रिलेटेड आहे किंवा त्याच्यासारखीच एक संकल्पना आहे. मग ज्यांना स्पर्म कलेक्ट करायचे आहे तर त्यांची फिजिकल आणि मेडिकल चेकअप केलं जातं. नेक्स्ट पेज, ॲज पर द विश ऑफ नीडफुल कपल्स ओव्हिसेट ऑफ वुमेन ऑफ द कन्सर्न couple is fertilized by IVF technique. Using the semen from the sperm bank, resultant embryo is implanted in the uterus of same woman. Name of the semen donor is strictly kept secret as per the law. Next one is twins. Twins म्हणजे जुळे शब्द तुम्ही ऐकला असेल सर्वांनी. तर जुळे कशाला म्हणायचं बघा किंवा कशा जन्माला येतात ते बघूयात आपण. द एम्ब्रियो डेव्हलप सायमल्टेनियसली इन द सेम युटेरस अँड दस टू ऑफस्प्रिंग आर डिलिव्हर्ड सायमल्टेनियसली. म्हणजेच गर्भाशय जे आहे तर त्या गर्भाशयाच्या युटेरस म्हणजे गर्भाशय तर गर्भाशयाच्या एकाच वेळी जेव्हा दोन भ्रूणांची म्हणजे दोन एम्ब्रियोंची वाढ होते. ठीक आहे, दोन एम्ब्रियोंची वाढ होऊन दोन
अपत्य जन्माला येतात. सच ऑफस्प्रिंग्स आर कॉल्ड ट्विन्स, त्यांना जुळं म्हटलं जातं. मेनी कपल्स हॅव ट्विन्स. देअर आर टू मेन टाइप्स ऑफ ट्विन्स आर मोनोझायगट अँड डायझायगट ट्विन्स. मोनोझायगटला एक युग्मकी जुळे आणि डायझायगटला द्वियुग्मकी जुळे असं म्हटलं जातं. तर आता मोनोझायगट जो आहे तर एक युग्मजी जुळे म्हणतो आपण ते कसं तयार होते बघूयात. मोनोझायगट्स आर फॉर्मड फ्रॉम सिंगल एम्ब्रिओ. तर मोनोझायगट्स जो आहे तर त्या सिंगल एम्ब्रिओपासून त्याची वाढ होते. ड्युरिंग अर्ली पिरियड्स ऑफ एम्ब्रिओ डेव्हलपमेंट विदिन 8 days ऑफ झायगोट फॉर्मेशन्स. म्हणजे जे झायगोट्स तयार होणार आहे तर ते तयार झाल्यापासून 8 दिवसाच्या आत सेल्स ऑफ एम्ब्रिओ डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स. मग ते झायगोट्स तयार झाल्याच्या 8 दिवसाच्या आत हे ज्या सेल्स आहेत एम्ब्रिओच्या तर त्या काय होतात 2 ग्रुपमध्ये डिवाइड होतात. Those 2 groups develop as 2 separate embryo and thus monozygote twins are formed. मग अशा वेळेस काय होतं दोन एम्ब्रिओ जे आहेत सेपरेट एम्ब्रिओ वाढू लागतात आणि एक युग्मजी जुळे जन्माला येतात किंवा मोनोझायगट ट्विन्स जन्माला येतात. सच ट्विन्स आर जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर टू इच अदर. मोनोझायगट्स बघतोय म्हणजे ठीक आहे. मोनोझायगट्समध्ये एकाच ह्याच्यापासून ते तयार झालेले असल्यामुळे ते जेनेटिकली एक्झॅक्ट असतात म्हणजे जनुकीयदृष्ट्या जे आहेत ते तंतोतंत सारखे असतात. देन ड्यू टू सच ट्विन्स आर एक्झॅक्टली सिमिलर इन देअर अपीअरन्स अँड देअर जेंडर इज ऑल्सो सेम. दॅट इज बोथ विल बी आयदर बॉयज ऑर गर्ल्स. मग अशी जी जुळी जन्माला येणार आहेत एक युग्मजी तर एक तर त्या दोन मुलं किंवा 2 मुली अशी असतील तंतोतंत सारखी दिसायला असतात. ठीक आहे कारण ते मोनोझायगट्सपासून तयार झालेली असतात. आता आपल्याला पुढचं बघूयात. In case of monozygote twins, if the embryonic cells are divided into 2 groups 8 days after the zygote formation, there is high possibility of formation of conjugated twins, Siamese twins, Siamese twins. Such twins are born with some parts of the body joined to each other. Some organs are common in such twins. मग अशा वेळेस जे मोनोझायगट ट्विन्स आहेत तर त्यांचं जे एम्ब्रियो सेल जे आहेत ते डिवाइड होताना 8 दिवसाच्या आत जर ती सायमीज ट्विन्स म्हणून जर झाली तर अशा वेळेस म्हणजे जन्माला येणारी जी शक्यता आहे तर ती सायमीज होण्याची शक्यता असते. सायमीज म्हणजे काय तर त्यांचा शरीराचा ठराविक भाग जो आहे तर तो कॉमन असतो. म्हणजे की डोकं एक असतं, हातपाय वेगळे असतात, कधी कधी पोट सेम असतं, पोट एकच म्हणजे काही अवयव जे आहेत तर ते जॉईन झालेले असतात. मग अशा वेळेस त्यांना आपण सायमेज ट्विन्स असं म्हटलं जातं. हे मोनोझायगट्समध्ये होतं. ठीक आहे. Occasionally 2 ovicytes are released from 2 ovaries of women and both ovicytes are fertilized by the 2 separate sperms and 2 zygotes are formed. आता आपण बघत आहोत वुमन्स जे आहे वुमन्सच्या ओव्हरीमधून जर 2 ओव्हिसेट्स रिलीज झाले तर बघा काय होते मेल्समध्ये असणारे 2 सेपरेट स्पर्म्स काय होतात तिथं फर्टिलाइज होतात आणि फर्टिलाइज झाल्यामुळे 2 झायगोट्स तयार होतात. 2 embryos are formed from those 2 zygotes and both the embryos are separately implanted in the uterus and thus dizygotic twins are delivered after complete development. Such twins are genetically different, may be same or different by the gender. मग अशी जी जन्माला येणारे जे अपत्य आहेत तर ती जनुकीयदृष्ट्या वेगवेगळी असतात किंवा लैंगिकदृष्ट्या सुद्धा ते वेगळे एक तर समान असू शकतात. मग दोन्ही मुलं किंवा दोन्ही मुली असू शकतात किंवा एक मुलगा एक मुलगी सुद्धा असू शकतात. हे कशामध्ये होते तर हे आपण जे बघत आहोत आता डायझायगोट्समध्ये होऊ शकतं. ठीक आहे. इंटरनेट माय फ्रेंड यावर्षी तुम्हाला सिलेबसमध्ये नाही. आता आपण
रिप्रोडक्टिव्ह हेल्थ याविषयी माहिती बघूयात. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजेच लैंगिक आरोग्य याविषयी आपण बघू. अ पर्सन्स स्टेट्स of being physical, mental and social strongness is called as health. जेव्हा शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या व्यक्ती सुस्थित असतो तर त्याला आपण आरोग्य असं म्हटलं जातं. In our country there seems to be lack of awareness regarding reproductive health due to various reasons like social customs. समाजामध्ये वेगवेगळ्या सोशल कस्टम्स म्हणजे सामाजिक प्रथा, ट्रेडिशन्स, रूढी, इलेक्ट्रिसिटी, परंपरा, शायनेस म्हणजे संकोच असणं. स्पेशली देअर आर सीम्स टू बी इंडिफरन्सेस टूवर्ड्स द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ऑफ वुमेन. मग अशा वेळेस आपल्या काही समाजामध्ये, काही देशांमध्ये वेगवेगळ्या सामाजिक रूढी, परंपरा इत्यादी कारणांमुळे जे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जे आहे तर त्याविषयी जास्त अवेअरनेस दिसून येत नाही. त्या विशेषतः ज्या स्त्रियांचं जे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे तर त्याबाबत जरा दुर्लक्ष केलं जातं. ऑकरन्स ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल इज रिलीज्ड विथ द रिप्रोडक्टिव्ह and overall health of women. Nowadays, women are working with men. Due to this, they have to stay outdoors for full day. Bleeding occurs during menstrual cycle. Due to this, private organs, genitals need to maintain clean time to time. Otherwise, problems regarding reproductive health may arise. Some problems regarding reproductive health may arise in men too. It is essential to maintain the cleanness of their genitals. म्हणजेच वैयक्तिक स्वच्छता करणं हे अत्यंत गरजेचं आहे. वैयक्तिक जेवढी स्वच्छता कराल तेवढीच फायद्याची आहे. नंतर नेक्स्ट पेजवरती हा जो पॅराग्राफ दिसतोय तो यावर्षी सिलेबसमध्ये नाही. डू यू नो सुद्धा यावर्षी सिलेबसमध्ये नाही. अशा प्रकारे आपलं चॅप्टर कंप्लीट झालेलं आहे तर त्याचा एक्सरसाइज सर्वांनी कंप्लीट करा.